नमस्कार मंडळी, आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर याची माहिती आणि त्या प्रकारे कसे आहे तेही बघणार आहोत. तर लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे आणि याची निर्मिती फार वर्षापूर्वी एक उल्कापातामुळे झालेली आहे. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून 150 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि लोणार सरोवर हे बेलसाल्ट खाऱ्यातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे आणि या विविधराचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराची जननासाठी एक संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीवन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे 1200 वर्षापूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे सरोवरात विहिरीत आहेत आणि तरी काही आणखी मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत. तर सरोवराची निर्मिती 5200 प्लस 6000 वर्षापूर्वी 52,000 ते 6,000 पूर्वी असे म्हटले जाते, पण ते 2010 साली प्रकाशित झाल्यामुळे एक निबंधात सरोवराचे वय 5,70,000 प्लस 47,000 वर्षे इतके वर्तवण्यात आले आहे. आणि अमेरिकेतील स्मिथसोनियन संस्था, USA आणि युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर, इंडिया यासारख्या संस्थांनी या सरोवरास बरोबर संशोधन केले आहे. आत महाराष्ट्रातील नांदुरा, मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे सरळ पाणस्थळ ठरले आहे. आणि विवर निर्मिती हे पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रमाणे भूगर्भीय आणि प्रक्रियेमुळे निर्माण झाले आहे असे मानले जात होते, पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तेथे आढळल्याने ते निर्माण झाले आहे. सिद्धही झालेले आहे. तिथे फ्लॅगी ओक्साईड नावाचे खनिज सापडले आहे. हे खनिज एकतर स्मॉल लिग्नाइट आणि मधून रूपांतरित झाले आहे किंवा त्याचे स्प्लेनर डिफॉर्मेशन हे वैशिष्ट्य आहे. असे फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. तसेच त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आणि सरोवराचा आकारही काही अंडाकृती मध्ये उल्का पूर्वेकडून 35 ते 40 अंशाच्या कोनाने आढळलेली आहे. आणि सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहे आणि मिथेल्युमिनेशन्स तंत्रज्ञानामुळे काढलेल्या वया अंदाजाचे 52 वर्ष आहे. अलीकडे ऑर्गन डेटिंग वापरामुळे काढलेले वय 45,000 5,47,000 आहे. वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झीसेशी सुसंगत आहे. आणि नंतरच पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाचा एक राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरून या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटिश अधिकारी J. E. अलेक्झांडर यांनी इ. स. 1823 मध्ये या विवराची नोंद केली आणि तसेच आयना ए.
अकबरी, पद्य पुराणांनी व स्कंद पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवरणाचा संदर्भ आढळला आहे. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख विराजतीर्थ किंवा बैराजतीर्थ असा केला जात आहे आणि एकच विहिरीतील पाणी चव गोड व खारी संपादन आणि सासू सुनेच्या या विहिरीच्या देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे आणि म्हणजेच ते सुनेचे पाणी होय, तर विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे म्हणजेच ते सासूचे पाणी होय. त्यामुळे तिला सासू सुनेची विहीर असे संबोधले जाते. भारतीय परंपरेत जलतीर्थ आणि स्थालतीर्थ, कामतीर्थ आणि मोक्षदा तीर्थ असे तीर्थाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. जलार्थामुळे शारीरिक शुद्धी होते आणि खरुज नाहीशी होते व मन प्रसन्न होते अशा धारणा मानले आहे. जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू सुनेचे विहिरीचे पौराणिक महत्त्व सांगितले जाते आणि त्यामुळे ही विहीर पर्यटकासाठी आकर्षक केंद्रबिंदू आहे. लोणार सरोवर परिसर हेही आपण बघणार आहोत. तर लोणार सरोवर हे 700 मीटर अंतरावर छोटीशी खळगी पडलेली आहे. तेथे हनुमान मंदिर पण आहे आणि लोणार सरोवर हे आसपास वाढत्या लोकवस्तीने सध्या अनेक धोके निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या वस्तीमधील सांडपाणी व दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे तीर्थयात्री आणि दुर्मिळ जैवविविधता आणि धोक्यात आली आहे. अलीकडे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सरोवराला धोका निर्माणही झाल्यासारखा आहे असंही आपण संबोधतो. तर आपण अशाच आपल्या महाराष्ट्रातील पूर्ण स्थळाची माहिती करून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा.